मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली। तमिळनाडू संघावर उपांत्य फेरीत 1 डाव व 70 धावांनी विजय मिळवला। 42 वेळा रणजी करंडक स्पर्धा जिंकणारा मुंबईचा संघ 48वी फायनल खेळणार आहे। या सामन्यात शार्दूल ठाकूरने 2 डावात 4 विकेट घेतल्या तर शतकीय खेळी सुद्धा केली। तमिळनाडूच्या पहिल्या डावातील 146 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने 378 धावा केल्या होत्या आणि तमिळनाडूचा दुसरा डाव 162 धावांवर गुंडाळून या ठिकाणी मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केला। तमिळनाडूचा पहिला डाव 64.1 षटकात 146 धावांवर गुंडाळला। तमिळनाडूकडून विजय शंकर 44, वॉशिंग्टन सुंदर 43 यांनी खिंड लढवली होती। तुषार देशपांडे 3, शार्दूल 2, मुशीफ खान 2, तनुष कोठडिया 2 यांनी मुंबईसाठी चांगली गोलंदाजी केली। मुंबईच्या पहिल्या डावात आघाडीचे फलंदाज धडपडले होते। मुशीरने 55 धावांची खेळी करून डावाला आकार दिला। हार्दिक तमोरियाने 35 धावा जोडल्यात। यामध्ये शार्दूलने 104 चेंडूत 13 चौकार व 4 षटकार लगावत 109 धावांची खेळी केली व शार्दूल ठाकूरने या ठिकाणी या मॅचला पूर्णपणे बदलून ठेवले। तर तनुषने 126 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 89 धावा करून संघाला 178 धावांपर्यंत पोहोचवले। या दोघांनी या ठिकाणी या डावाला पूर्णपणे मुंबई संघाकडे झुकून ठेवले। तमिळनाडूला दुसऱ्या डावात फार काही करता आले नाही। बाबा इंद्रजीतने 70 धावांची खेळी केली। शार्दूल, मोहित सरवस्ती व तनुष यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आणि मुंबई संघाला या ठिकाणी विजय मिळवून दिला।